जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करत आहेत। याच अनुषंगानं सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत जुन्या पेन्शनबाबत प्रश्न विचारला असता केंद्र सरकारने जुन्या पेन्शनबाबत कोणताही विचार नसल्याचे उत्तर दिले आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेनं आता आंदोलन छेडण्याची भूमिका घेतली आहे। केंद्र शासनाने पेन्शन योजनेमध्ये आमूलाग्र बदल करणार असल्याचे सूचित केले होते, पण नुकतेच खासदार शिंदे मॅडम यांनी जो प्रश्न विचारला होता केंद्र शासनाला, त्या अनुषंगाने केंद्र शासनाने कोणताही बदल करत नसल्याचं स्पष्ट केलं आहे। खरं तर अत्यंत खेदजनक बाब आहे। सातत्यानं कर्मचाऱ्यांची एकमेव एक मागणी आहे की 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, पण केंद्र शासनाकडून अपेक्षा असून देखील त्यांनी कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही। येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी जर राज्य शासन याबाबत आमूलाग्र बदल करणार नसेल, जुनी पेन्शनचा निर्णय घेणार नसेल, तर महाराष्ट्रामध्ये आम्ही वोट फॉर OPS हे अभियान राबवत आहोत, ते अतिशय तीव्र केलं जाईल। महाराष्ट्रामध्ये आम्ही हा स्पष्ट संदेश देतोय, जो पेन्शन की बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा। या अनुषंगाने येत्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं राज्यस्तरीय खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनं उभी केली जाणार आहेत आणि या सगळ्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील 18 लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत। ज्या ठिकाणी पेन्शनचा नारा हाच असेल, वोट फॉर OPS। जो पेन्शन देईल त्यालाच कर्मचारी मतदान करतील। बीपीएनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।